सर्वांना तर आता आम्ही निघालो थोडीशी शॉपिंगला आणि शुगर रियाचा बड्डे आहे आणि आज आमच्या घरी संध्याकाळी सिद्धेश्वर महाराजाची जी हब्बूची काठी असते ना त्याची पूजा आहे. त्याच्यासुद्धा थोडंसं सामान घ्यायचं आहे. सो स्टे कनेक्टेड. बघा आता काय काय होत आहे ते. दुकाने फिरलो पण ह्या पोरीला एक ड्रेस पसंत येईना. एक ड्रेस आता ड्रेस मेहनत झालं तसं कुठनं पसंत येणार आहे. अवघड आहे. आता ॲटलान्सला गेलतो आधी. आता इथं जवळ एक बुटीक आहे. रिया म्हणजे ते न्यू झालंय. मग तिकडे जाऊन आता ट्राय करतो. बघतो तिला काय आवडतं. असं आहे ना बाबा सलून त्या साईडला एक बुटीक आहे. तिथं तर रिया जायचं म्हणतीये. चला आता बघू. मग रिया कसं वाटलं एवढ्या वेळमध्ये फिरून पूर्ण एक ड्रेस न घेऊन? खूप डिसअपॉइंट म्हणजे अक्षरशः आपण किती दुकानं फिरलो? 6 ना? 6 दुकानं फिरलो. एवढे ब्रँडेड मस्त ड्रेस होते. पण हिला फक्त पीच पिंक व्हाईट हे कधी नाही ते पीच पिंक व्हाईट गेली उपकार मंदार वेळेस काळा घेऊन येते पहिल्यांदा. आता घरी आली. घरी जेवढे नवीन कपडे हा तर आम्ही हात पण दाखवूया जरा. हा ड्रेस तर माहित पण नव्हता. हा ड्रेस तर मी कधी वापरला पण नाही. म्हणजे एवढे सारे ड्रेस घेऊन ठेवलेत पण कधीच त्याला उपयोग कधीच नाही झाला. स्वतः बघते हिनी घरात कोणते कोणते आहेत. नाही तर सरळ संध्याकाळी अजून एकदा मला फेरी मारावं लागणार आहे. सध्या आता पूजेची तयारी करायची आहे. हां, त्यामुळे आधी तिकडं लक्ष देतो. आता पहिलं मॅगी आणली आहे. मस्त मॅगी करून खातो दोघी पण. सो बघूयात आता. पूजेची तयारी चालू आहे. इथं मस्तपैकी हळद कुंकू वगैरे म्हणजे जे जे सामान लागतं ते. इथं हार आणलेत, फुलं वगैरे, हे प्रसादाला केळी वगैरे. आणि आजच किराणामाल आणलेला तो. आणि मी आणि रियानी येताना मग हे जे कप्स असतात ना ह्यात दूध वगैरे देतो येताना. मॅगी पण आणली की आम्ही फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे. बघू कशी लागते. आणि त्यानंतर हे प्लेट्स आम्ही म्हणजे आमच्याकडे खूप जण जेवण देतात पण आम्ही नाश्ता वगैरे करतो. सो यस, असं काहीच इथं गोंधळ चालू आहे. आता बघूयात काय काय होतं आहे ते. की मॅगी करते. इथं पाणी ठेवलं आहे. आता मॅगी झाल्यावर आपण भेटू. हे आमचे आहेत नेहा मॅडम. खूप छान अशी रांगोळी काढतात. सो आता इथं आधी रांगोळी होईल मग हे असं आमचं घर. तर आज जाऊयात. इथं पण सगळं सामान वगैरे आणून ठेवलं, नारळ वगैरे. मॅगी छान तयार झाली आहे. रिया टेस्ट कर ना कशी झाली असं. इथं नाही प्लेटमध्ये. मॅगीचा आस्वाद घेतो आम्ही. रिया मॅगी टेस्ट कर ना कशी झाली आहे बघ. छान झाली आहे. बघते आता मी पण टेस्ट करून. ते कशी आहे ते. रिया तर म्हणतीये ठीकठाक आहे म्हणजे बरी आहे. खायच्या ह्याच्यानुसार आहे. फर्स्ट टाइम पतंजलीची होती ना ग रिया? होय रिया, पतंजलीची होती ना? अच्छा. हां म्हणजे चांगली आहे अशी, एवढी पण वाईट नाही आहे. पण मॅगी ती आपली शेवटी ती मॅगीच असते. तुम्हाला माझा चेहरा दिसतोय का? सो असा इथून दिसतोय. मस्तपैकी एवढी मॅगी खाते आणि मग आपण भेटूयात. आता किचनमध्ये आली आहे. मम्मी आणि काकू येतीलच आज आमच्या. म्हणजे माझ्या आजीचं म्हणजे माझ्या कोण मला माहीत नाही पण माझे जे पप्पा आहेत त्यांच्या सख्या त्याचे मिस्टरचं आज वर्षश्राद्ध आहे. त्यामुळे त्या दोघी तिकडे गेला. तर त्या रिक्षातच ती येतील त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पूजा काहीतरी म्हणजे त्यांनी येतील 6 वाजता. 6:15 6:30 पूजा होती. मग त्यांना आता मला दूध आणि नाश्ता द्यायचं आहे. तोपर्यंत मी दूध तापवून घेते. मग मम्मी काकू आल्यावर नाश्त्याचं वगैरे बघते. आणलं ऑलरेडी 2 लिटर दूध घरात होतं. त्यामुळं आता हे मस्तपैकी ह्या पातेल्यात हे दूध तापवते. त्यानंतर हे मसाला दूध करायचं आहे. तोपर्यंत काजू बदाम वगैरे सगळं कापून घेते. आता इथं मस्तपैकी दूध तापायला ठेवलं आहे. आणि आता ह्याची रेसिपी मी काही शेअर करत नाही. पुन्हा कधीतरी मी नक्की शेअर करेन. आता माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग काहीच नाही म्हणजे अक्षरशः 5% चार्जिंग राहिली आहे. त्यामध्ये चार्जिंग लावते आणि मग नंतर मी आवरताना तुम्हाला भेटते. पैकी असं दूध रेडी झालं आहे, मसाला दूध. ह्यात सगळे मी ड्रायफ्रूट्स क्रश करून टाकलेत. मस्त केसर वगैरे घातलं आहे. सो यस, इट्स डन. सो यस, अशी छानशी सिम्पलशी रेडी झाली आहे. मस्त व्हाईट कलरचा कुर्ता घातला आहे आणि ह्याला पिंक आणि ऑरेंज कलरची अशी कॉन्ट्रास्ट ओढणी आहे. फक्त इथे बॉर्डरला थोडीशी डिझाईन आहे. आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं टाईम 6 पण आता वाजतात 6:45. तर अजून एक 20 मिनिट तरी लागतील त्यांना यायला. मस्त इथं पूजेचं ताट रेडी केलं आहे. इथं बघू शकता. इथं पान, फुलं, सुपारी, हळकुंड, पुन्हा आपलं म्हणतात ना तुपाची बात ती एक आहे. इथं हळद कुंकू, तांदूळ, इबत्ती आणि एक्सेट्रा म्हणजे खूप काय काय गोष्टी आहेत. खोबरं वगैरे आहे. अजून कापूर आहे.
सो आता हे सगळं मला पूजेसाठी लागणार आहे. हे बाहेर नेऊन ठेवते, ते कधी पण येतील. मग आलं की मी तुम्हाला बाकीचं सगळं दाखवते. तर इथून पुढं मी थोड्या वेळा व्हॉइस रेकॉर्ड करणार आहे. तर इथं आमची हब्बूची काठी आलती. मग आम्ही पहिल्यांदा पूजा स्टार्ट केली. म्हणजे काठीला आधी आपण पूर्ण छानपैकी पाण्याने धुवून घेतो. पूर्ण काठी छान स्वच्छ करून घेतो पाण्याने आणि त्यानंतर त्याला इबत्ती आणि अष्टगंध पूर्ण त्यात पाण्यामध्ये भिजवून ते लावलं जातं. आता ह्यातले खूप मलाही माहीत नाही आहे म्हणजे नेमकं काय काय करतात ते. मी आता हे 4 वर्षाला मी करता आलो आहोत. पण तरी मला म्हणजे इतक्या रीतिरिवाज थोड्या माहिती आहेत, थोड्या माहीत नाहीत. पण तुम्ही इथं बघू शकता. आता इथं माझे काका, हे जे माझे काका आहेत, हे माझे सख्खे काका आहेत. त्यांनी इबत्ती आहे ना ती ओल्या पाण्यात भिजवली, म्हणजे पाणी घालून ओलं केलं आणि त्याच्या पूर्ण हब्बूच्या काठीला इबत्ती लावत आहे. आणि त्यानंतर हे जे दिसतं आहे ना, मध्ये एक सिद्धेश्वर महाराजांचं छोटी मूर्ती आहे. म्हणजे असं म्हणतात ना स्टॅम्प टाईप तसं. आणि त्या साईडनी त्याला काय म्हणतात मलाही माहीत नाही. तिथं पण माझ्या काकांनी इबत्ती बट्टा लावून घेतला. असं पूर्ण ॲट एंडपर्यंत म्हणजे टॉप टू बॉटम हे पूर्ण करावं लागतं. त्यानंतर त्यांनी माझ्या पप्पांना बोलवलं अष्टगंध लावण्यासाठी. ते पण सेम प्रोसेस होती. म्हणजे एका वाटीमध्ये अष्टगंध घेऊन त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि थोडंसं थिक पेस्ट केली आणि सेम जसं माझे काका लावतात तसं माझ्या पप्पांनाही त्यांनी लावायला सांगितलं. हे म्हणजे एकदम वरचं टोक असतं ना नंदीकोलचं, ते आहे. खूप म्हणजे हेवी असते हे, खूप म्हणजे खूप. इथं माझ्या पप्पांनीही अष्टगंध इबत्तीसारखंच लावतात हे पण, अष्टगंध लावलं आणि त्यानंतर आम्ही मनोभावे सर्वांनी पूजाही केली. मग छोटे छोटे जे आपले हार असतात ना झेंडूच्या फुलांचे, तिथं आम्ही पहिल्या स्टार्टिंगला बांधलं आणि त्यानुसार जसं आत्ता इथं बांधलं ते खालीचे तुम्हाला प्लेन दिसतं आहे ना, आम्ही पूर्ण आमच्या नंदीकोलच्या काठीला हे राऊंड असं गुंडाळतो म्हणजे बांधतो. एक छोटंसं डेकोरेशन टाईप वगैरे खूप छान वाटतं तसं केल्यावर. आणि हे ॲट दी लास्टपर्यंत म्हणजे टॉप टू बॉटम हे असं करावंच लागतं. त्यानंतर छानपैकी सर्व सजवून झालं आणि जी नंदीकोलची पूजा करायची होती त्यासाठी आम्ही हब्बूच्या काठीला आमच्या घरात गृहप्रवेश करून घेतला. छान थाटामाटात तिथंही आमचं हब्बूच्या काठीचं गृहप्रवेश झालं. त्यानंतर पूजा स्टार्ट झाली आणि ही काठी एवढी जड असती ना, म्हणजे ही एक काठी एक माणूस पेलतो. खरंच ते खूप अवघड गोष्ट आहे. सो किती छान वाटते आणि दिसायला तरी. मग इथं थोडीशी आमची सगळ्यांची पूजा स्टार्ट झाली. माणसं सगळे जमत आले होते. आमचे क्लासमधले थोडे पोरंही होते, त्यांनीही पूजेला आले. बाकीचे शेजारी पाजारी सगळेजण आले होते. खूप ठिकाणी जेवणही देतात म्हणजे लोकांनाही बोलवतात. पण आम्ही अजून तरी हे स्टार्ट नाही केलं. नंतर कधीतरी ना म्हणजे जेव्हा आम्हाला वाटेल करावं तेव्हा आम्ही नक्की स्टार्ट करू. मग इथं पूजाला माझे काकू आणि काका बसले होते. गुरुजींनी पूजाही स्टार्ट केली. छानपैकी आम्ही सर्व रीतिरिवाज पाळून छानपैकी अशी मनोभावे प्रार्थना केली, पूजा केली. आता ह्यात काय काय करतात काय काय नाही हे मला खरंच माहीत नाही आहे. पण मी एकदा इन डिटेल नक्कीच विचारणार. नेक्स्ट इयर कदाचित मी तुम्हाला हे सगळं सांगू शकेल. आत्ता तरी तुम्ही बघून घ्या. हे माझे आजोबा आहेत, त्यांना त्या भैयांनी अष्टगंध लावलं. त्यानंतर पूजेला सुरुवात झाली आणि बघू शकता तुम्ही काय काय होतं आहे ते काय काय नाही. एवढं भारी माहोल झालता ना सगळीकडचा, खूप म्हणजे खूप. आणि आमचं घर एवढं मोठं आहे ना म्हणजे असं हाईटने वगैरे, त्यामुळे ती काठी असं मला वर दिसतच नव्हती, म्हणजे मला कॅमेरावर जातच नव्हतं आणि खूप भारी वाटत होतं म्हणजे. आणि मोस्ट ऑफ सोलापूरकर बऱ्यापैकी सोलापूरकरांच्या घरी ही पूजा असतेच. तुम्ही पण एन्जॉय करत असाल व्हिडिओ तर नक्कीच बघा पुढं काय काय होतं आहे ते. तरी मला यातलं खरंच खूप गोष्टी काही माहीत नाहीत, पण मला नक्कीच जाणून घ्यायला ते आवडतील आणि तुमच्यासोबत पण शेअर करायला खूप आवडेल. आता इथं आमची पूजा झाली होती. नंतर मस्तपैकी नंदीकोलच्या काठीचं आम्ही अभिषेक केला, आधी दुधाने त्यानंतर पायाने. ते छानपैकी सर्व झालं. म्हणजे ते गुरुजी इन्स्ट्रक्शन देत होते तसं माझे काका एक एक गोष्ट ते करून घेत होते. आता मी बोलत नाही, तुम्ही बघा काय काय असतं ते, त्याच्यावर तुम्हाला एक आयडिया येईल.
इथं पूजा संपन्न झाली होती. आता शेवटची आरती सुरू होती. आम्ही सर्वांनी मनोभावे पूर्ण प्रसन्न वातावरणात ही आमची आरती कंप्लीट केली आणि एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे सगळेजण जमले होते आणि सगळेजण जमल्यावर जी खरी मज्जा येते ना ती कधीच कुठंच नाही आहे. इतकं छान वातावरण झालं होतं. सो असा मस्तपैकी पूजाचा समारोह झाला आणि सर्वांना खूप छानही वाटलं. आम्ही सर्वांसाठी म्हणजे पूजानंतर नाश्त्यासाठी पोहे आणि मसाला दूध असं अरेंज केलं होतं. इथं माझे आजोबा, काकू, काका, मम्मी, पप्पा सगळेजण छानपैकी आरती करत होते. ह्या पूजेमुळे आमच्या घरातली निगेटिव्हिटी पूर्ण निघून गेली. इतकं प्रसन्न वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. म्हणजे तुम्ही जर तिथं ॲक्च्युअलमध्ये असला असता तर तुम्हाला कळालं असतं ह्या पूजेचं महत्त्व. तर गरमागरम पोहेही तयार झालेत. आता सगळ्यांना सर्व करते. पटपट पटपट आवर. तुमच्यासारखे सासवा मागणार आहे विष्णू रूपी जावई बनून. सो आता आम्ही सर्वांना गरम गरम पोहे आणि मसाला दूध सर्व केलं. सर्वांनी आधी छानपैकी पोट भरून असे पोहे खाल्ले. कसं संध्याकाळची वेळ होती, सर्वांना लाईट नाश्ताच पाहिजे होता. त्यामुळे मग दरवेळेस म्हणजे आमचं 6-7चा टायमिंग असतं, त्यामुळं जेवण ठेवणं आम्ही अवॉइड करतो. पण आमची इच्छा भरपूर आहे. सो नेक्स्ट इयर आमचं प्लॅनिंग आहे की जेवणच ठेवायला पाहिजे. मग त्यांना गरमागरम पोहे दिले आणि त्यानंतर मसाला दूध दिलं. सगळ्यांना खूप आवडलं. ते म्हणतात ना की पूजेचा प्रसाद हा नेहमी गोडच म्हणजे छानच लागतो. म्हणजे बघा ना, पोहेच आपण रोजचेच खातो, पण त्या दिवशी पोह्यांची चव नेक्स्ट लेवलला होती. म्हणजे इतके छान लागत होते ना. त्यानंतर मसाला दूधसुद्धा खूप अप्रतिम झालं होतं. मग आमची पूजा झाली आणि ह्या सर्वांची निघण्याचीही तयारी झाली. आणि जेव्हा ह्यानी सर्वजण आलते, घरात पूजा होती, तेव्हा एकदम छान प्रसन्न वाटत होतं. आणि म्हणतात ना की घरी असं काहीतरी माहोल झाला तर घर एकदम भरल्यासारखं वाटतं, प्रसन्न वाटतं. सो आता नेक्स्ट इयरच हा अनुभव घेता येईल आम्हाला. त्यानंतर आम्ही छानपैकी अजून एकदा आशीर्वाद घेतलं आणि दिवसाचा शेवट केला. सो यस, सगळेजण आत्ताच जस्ट येले. मस्तपैकी पूजा झाली. सर्वांचं पेटपूजाही छान झालं. खरं तर आम्ही दरवर्षीच नाश्ता देतो, पण आमचा असा विचार ह्यावेळेस चालू होता की जेवण देऊया, पण थोडं काही कारणास्तव ते पॉसिबल झालं नाही. मग ह्यावेळेस पण नाश्ता दिला आणि मसाला दूध दिलं. सो हे माझ्या काकूनी बनवलेले पोहे आहेत आणि मी मसाला दूध बनवलं होतं तुम्हाला सांगितलं तसं. आता एक पोहे मी खाऊन बघते. म्हणजे सगळ्यांनी थोडे असे प्रसाद, हा थोडक्यात प्रसाद आहे. तसं मग अशीच मॅगी खाल्लेली म्हणून काहीच भूक नाही आहे, पण प्रसादाचे पोहे आहेत म्हणून खाऊन बघते. खरंच छान झालं होतं. म्हणजे आमच्या घरी ना पोहे असे थोडंसं साखर टाकून करतात, ते इतकं भारी लागतं ना. मीठ, साखर, हळद, मिरची, मस्त तेलाचं सुद्धा प्रमाण लागतं पोह्यांना, ते पण छान झालं. मस्तपैकी. आता मला काही दूध आवडत नाही, पण थोडंसं उगे काहीतरी पिन मी, कारण की ते प्रसादाला नाही म्हणून असं म्हणतात. त्यामुळं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट करत राहा. माझा हा दुसरा मोठा ब्लॉग असेल. पहिला तर तुम्ही जर बघितला नसेल तर तोही बघून घ्या. तर माझ्या चॅनलवर विथ वैभू हे असं सर्च करा. तिथे जाऊन तुम्हाला व्हिडिओ, शॉर्ट्स असं वर दिसत जाईल. मग तिथं तुम्ही टॅप करू शकता. तिकडं शॉर्ट्समध्ये माझे खूप आधी म्हणजे शॉर्ट्सचे व्हिडिओ आहेत. त्यानंतर यूट्यूबवरचे लॉंग व्हिडिओ आहेत, ते पण आहेत. मी व्लॉग फर्स्ट टाईम टाकलेला, पण माझे रेसिपीचे व्लॉग आधीचे आहेत, ते पण नक्की बघा. आणि सर्वात जास्त माझी स्वतःची मला पर्सनली आवडणारी रेसिपी म्हणजे टमॅटोच्या शंकरपाळ्या. ते पण तुम्ही जाऊन बघा. ते पण खूप छान लागतात अक्षरशः. तर आता मी सध्या हे पोहे एन्जॉय करते. त्यानंतर बघूयात, म्हणजे आता रिया वापस म्हणते की तिला इथं जायचं, कपड्याला जायचं. पण आता बघूयात कसं काय होतं, कारण की आता खूप लेट झालं आहे आणि मी भयानक थकली आहे. सो माझा आउटफिट असा काहीसा होताच. तर मी पूर्ण दाखवू शकेन ना. आणि असा व्हाईट कलरचा पूर्ण खाली प्लेन व्हाईट आहे. इथं फक्त पिंक कलरची अशी बॉर्डर आहे आणि ह्याला अशी कॉन्ट्रास्ट ओढणी आहे पिंक आणि ऑरेंजमध्ये. खूप सोबर आणि छान ड्रेस आहे हा. आता ह्याची लिंक वगैरे तर माझ्याकडे नाही आहे, पण हा मी ड्रेस घेतला सोलापूरमध्ये. कच्ची केसरी नावाचं एक दुकान आहे नवी पेठमध्ये.
आता नेमकं कुठं नवी पेठमध्ये तुम्हाला लगेच कुठं पण तुम्ही विचारते तर तुम्हाला सांगून देतील. सो यस, असं आज सगळं प्रोग्राम झालेला आहे. मस्तपैकी छान प्रसन्न वाटत होतं. आणि दरवर्षी आम्ही उद्या म्हणजे 4 तारखेला करतो रियाच्या बड्डे दिवशी. पण त्या दिवशी खूपच हंगामा होतो, म्हणजे बड्डे करायचं का आहे ते काहीच कळत नाही. त्यामुळे आदल्या दिवशी केलं, नाही तर आमचं प्लॅन असतं 4 तारखेलाच करायचं. आता उद्या पण एक ठिकाणी जायचं आहे. माझी मैत्रीण आहे, तिच्या घरी पण मला पूजेला बोलवलं आहे. सो तिकडे जर मला शॉर्ट कॅप्चर करता आला तर मी नक्कीच करेन. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. सो सगळ्यांनी मला सपोर्ट करा. माझे जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.